इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करणारा तलाव आणि तळेगाव डॅम आटला। भावली धरणात अवघा 19% पाणीसाठा आहे, तर तळेगाव धरणात 9% पाणीसाठा उपलब्ध आहे। अल निनोच्या प्रभावाने मान्सून लांबलाय, तर उष्णता व बाष्पीभवनाने पाण्याच्या पातळीत घट झाली आहे। पुरीकरांनो, पाणी जरा जपून वापरा। इगतपुरीला पाणी पुरवठा करणारा जो नगरपालिकेचा तलाव आहे तो पूर्णपणे आटण्याच्या स्थितीवर आहे आणि जो तळेगाव डॅम आहे त्या तळेगाव डॅममध्ये फक्त 9% पाणी साठा शिल्लक आहे। तसेच जे भावली धरण आहे त्या भावली धरणातही सध्या फक्त 19% पाणी साठा उपलब्ध आहे। भावली धरणाचे जे पाणी इगतपुरी बरोबर त्या अनेक भागांनाही वितरित केले जाते, त्यामुळे इगतपुरीकरांनी आपल्या पाण्याचे नियोजन व्यवस्थित करावे, जेणेकरून भविष्यात त्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही। पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करून पाणी वाया जाणार नाही अशा पद्धतीने पाणी वापरण्याची सूचना आहे जी इगतपुरी नगर परिषदेकडून करण्यात आलेली आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। साताऱ्याच्या कराड तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीचं पाणी प्रदूषित। कृष्णा नदीचं पाणी हिरवं झाल्यानं नागरिकांना साथीच्या आजाराचा धोका। जलप्रदूषण महामंडळानं आणि शासनाने चौकशी करावी, नागरिकांची मागणी।